मंडळीनो, तर आज मी चुलीवर स्वयंपाक करत होते आणि गॅसवरती लवकर होतच नाही, त्यामुळे मग म्हणलं आज चुलीवरच करून घ्यावा. पटकन चूल पेटवली आणि 8-9 भाकरी टाकून घेतल्या. तर तेवढ्या टाकायला मला फक्त 15-20 मिनिटे लागतात, का तर चुलीवर फास्ट होतो. फक्त चूल नीट पेटली पाहिजे. आणि आता जी मी सुरुवातीला मंडळीनो म्हटलं ते कुठं म्हणतात ते मला सांगा कमेंट करून. आणि मला फार आवडतं बरं का ते मंडळीनो आणि गायजण म्हणतात ते. त्यामुळं मी सुद्धा ठरलं की असं सुरुवात करूया. तर छान वाटते का सांगा कमेंट करून. इथे छान पटकन भाकरी करून घेतल्या आणि आज शेतामध्ये होतं मटण, त्यामुळे फक्त भाकरीच करायच्या होत्या, भाजी काय बनवलीच नाही मी. आणि मग तिथे पाणी वगैरे घालून घेतलं. मनी प्लांट लावलेले आहेत घरात 2 आणि खूप ऊन आहे कडाक्याचं, तुमच्या इकडे सुद्धा असेलच. आणि आता मनी प्लांटला जरासुद्धा ऊन सहन होत नाही, त्यामुळं मग म्हटलं आज पाणी घालून घेऊया. दिवसातून एकदा किंवा 2दा पाणी घालतच असते मी थोडं थोडं. आणि आता वाढच होत नाही त्याची. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला सांगा कमेंट करून. आणि आज सकाळीच दळण आलं होतं, त्यामुळं दळण दळून दिलं आणि स्वयंपाक करून घेतला, जेवण करून घेतलं आणि बाकीची कामं आवरून घेतली. तर ही माझी लक्ष्मी आहे. पाल उंदीर काही त्यामध्ये जाऊ नये म्हणून मला त्याची काळजीच घ्यावी लागते. मग गिरणी झाकून ठेवली आणि मग दुपारच्या कामाला लागले. तर दुपारची कामं काय, तर उन्हाळ्यामध्ये हीच कामं असतात. सगळ्या डाळी वगैरे पाकडून ठेवणं, चाळून ठेवणं, वर्षभराची तयारी करून ठेवायची असते. उन्हाळ्यामध्ये ऊन असतं, त्यामुळे चांगलं ऊन दिलं की त्याला कीड वगैरे लागत नाही, त्यामुळे ही सगळी काळजी घ्यावी लागते. आणि हे आहेत तीळ. तर तुम्ही तिळाचं खळं केलेलं बघितलंच. आणि तिथे काय मला चाळणं वगैरे झालं नाही, पटकन बडवून आम्ही घरी आणलं होतं बांधून. आणि हेच आता स्वच्छ करून ठेवणार आहे. तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय.